सोशल मीडिया. सोशल मीडिया म्हणजे तुमच्या मनातलं जे काय आहे ते टाकण्याचं माध्यम. सोशल मीडिया म्हणजे आभासी दुनिया. जे आपले होते किंवा आपले नाहीत त्यांच्या सुद्धा संपर्काचं एक महत्वाचं साधन. सोशल मीडियाला मात्र हलक्यात घेऊ नका. कारण सोशल मीडियामुळं जेवढ्या चांगल्या गोष्टी होऊ शकतात त्याच्यापेक्षा जास्त तो चांगल्या पद्धतीनं वापरल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्याचा वापर करू शकता. काही जण फक्त टाइमपास म्हणून, स्वार्थासाठी किंवा अश्लील किंवा बदनामी करण्यासाठी, ट्रोल करण्यासाठी इथपर्यंत सोशल मीडियाचा वापर करतात. परंतु माझं ठाम मत आहे, सोशल मीडियाचे दुष्परिणाम असतील, मी नाकारणार नाही. पण माझा अनुभव आहे हा सांगतोय की सोशल मीडियाचा जर योग्य वापर केला आणि तुम्ही जर लोकांपर्यंत तुमचं म्हणणं योग्य मांडत असाल तर तुम्हीच काय, तुमच्या प्रत्येक शब्दावर सुद्धा लोकांचा विश्वास बसेल इतकी ताकद त्या तुमच्या शाब्दिक विचारांमध्ये असते. तुम्हाला जर सोशल मीडियाचा अर्थ कळाला, तुम्हाला जर सोशल मीडियातला स्पेस कळाला, तुम्हाला जर सोशल मीडियाची जर गरज कळली तर तुम्ही त्याला न्याय मिळवून देऊ शकता, तुम्ही आवाज उठवू शकता, तुम्ही लोकांपर्यंत चांगली माहिती पोहोचवू शकता, तुम्ही आधार होऊ शकता. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही नवीन नवीन माहिती या सोशल मीडियाच्या आभासी दुनियातून गोळा करू शकता. इंटरनेटच्या एका क्लिकवरून, एका अँड्रॉइड सिस्टीमच्या माध्यमातून तुम्ही जगाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करता. मग सोशल मीडियाचे दुष्परिणाम त्या ठिकाणी पाहण्यापेक्षा सोशल मीडियामुळे तुम्ही तुमचं व्यवस्थित मांडणं आणि म्हणणं एखाद्याला जर आवाज किंवा वाचा फोडण्यासाठी जरी वापरलं तरी खूप काही होऊ शकतं. आज बरेच जण चांगलं वाईट पाहण्यात आपला वेळ घालवतात, पण सोशल मीडियामधून एखादी स्त्री असू द्या, एखादी मुलगी असू द्या, तिच्यावर अन्याय अत्याचार होत असेल, तिला फसवलं जात असेल किंवा एखादा हरवला असेल, तुम्ही त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा सोशल मीडिया वापरू शकता. आज तुमचा व्यवसाय, तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावामध्ये, एखाद्या चौकामध्ये, कुठल्या तरी एका कोपऱ्यात सुरू केलेला असतो, परंतु तो जर इतरांना समजावून सांगायचं असेल, जाहिरात करायची असेल, तर ती जगाच्या पाठीवर तुम्ही ते पाठवण्यासाठी किंवा त्याची जाहिरात करण्यासाठी सुद्धा वापर करू शकता. सोशल मीडिया सकारात्मक बाबतीनं जर पाहिलं, आज कित्येक लोक लाखो रुपये कमवतात. जी लोक घरात म्हणजे एखाद्या अभिनय क्षेत्रात असेल, कला क्षेत्रात असेल, डिझाईन क्षेत्रात असेल किंवा एखादा सामान्य कार्यकर्ता असेल, प्रामाणिक असेल, त्याच्याकडे संघट असेल, कर्तृत्व असेल, अभ्यास असेल, त्या जोरावर सुद्धा तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतो. तो मांडण्याची हिंमत या सोशल मीडियावरून करू शकतो. आज जगाच्या पाठीवर सोशल मीडियाला कोण जोडलेलं नाही? प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये मोबाईल आहे. प्रत्येक व्यक्ती हा सोशल मीडियाशी कनेक्ट आहे. कदाचित तो सहज फोन वापरत असेल, त्याची माध्यमं वापरायची पद्धत वेगळी असेल, कदाचित त्याला काही माहित सुद्धा नसेल. आपण सगळ्या गोष्टी जर गृहीत धरल्या आणि बारकाईनं जर पाहिलं तर माझा ठाम विश्वास आहे की आज प्रत्येक माणूस हा सोशल मीडियाशी जोडला गेलाय. आज घरातलं वर्तमानपत्र वाचणं कमी झालंय. आज बातम्या सुद्धा भरपूर चॅनल झालेले असल्यामुळं लोक त्याच्याकडे फारसं असं पाहत नाहीत. परंतु मोबाईलवर आलेली प्रत्येक बातमी, आज मी संतोष शिंदे म्हणून, एक युट्यूबर म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, एक ऍडव्होकेट म्हणून किंवा एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस भूमिका मांडतो, त्यावेळेस माझी ओळख असणारे किंवा नसणारे, मी भूमिका मांडतोय म्हणून घराघरापर्यंत पाहणारी माणसं आहेत. मी कुठल्याही अनोळखी गावात जरी गेलो किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीशी जरी भेटलो, 10-20 लोकांमध्ये एक व्यक्तीचा ओळखीचा माणूस भेटतो, ही ताकद त्याच सोशल मीडियाची आहे. माझ्यापेक्षा तुमच्यासारखे बरेच जण, हजारो लाखो फॉलोअर्स असणारी माणसं आहेत, त्यांना तर लोक सहज ओळखतात. पण नाच घेण्याच्या युगामध्ये
किंवा कॉस्मेटिक कल्चरच्या नावाखाली कदाचित काही लोक खरेपणा विसरून गेले. माझं प्रामाणिक मत आहे, आपला जो चेहरा आहे तीच आपली फेस व्हॅल्यू म्हणून जर वापरली तर तुम्ही लोकांपर्यंतच नाही पोहोचत, तुम्ही लोकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये सुद्धा तुमची स्वतःची जागा निर्माण करू शकता. एवढी ताकद ह्या सोशल मीडियामध्येच आहे, हे नाकारून चालणार नाही. फक्त ती समजून घेणं गरजेचं आहे. आज बरीच लोक सोशल मीडिया पासून अनभिज्ञ आहेत. त्यांना वाटत नाही की आपण काही टाकलं पाहिजे. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, ट्विटर आताच एक्स असेल किंवा कुठलाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असू द्या, व्हॉट्सअप पर्यंत आज प्रत्येक माणूस त्याच्याशी जोडला गेलेला आहेच. ज्यावेळेस आपल्याला काही आधुनिक तंत्रज्ञान माहिती नव्हतं तोपर्यंत ठीक होतं. आता ती परिस्थिती राहिली का? तशी वेळ राहिली का? आज प्रत्येक जण या सोशल मीडियाशी जर जोडला गेला असेल तर आता ती योग्य वेळ आलेली आहे की तुम्ही त्या सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करा. शेवटी मी एवढंच सांगेल, तुम्हाला पैसा जरी कमवायचा असेल तरी तुम्ही सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. सोशल मीडियाची गरज समजून घ्या, सोशल मीडियाचा अंदाज समजून घ्या आणि सोशल मीडियाची पद्धत समजून घेतली, तुम्ही सुद्धा मालामाल होऊ शकता. याचा अर्थ एकदाच तुम्हाला सगळं मिळणार आहे असं नाही. तुमची त्या सोशल मीडियातल्या कामाची तपश्चर्या दाखवावं लागेल, तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील, तुम्हाला वेळच द्यावा लागेल. परंतु तुम्ही दिलेला वेळ, तुम्ही तिथं घालवलेला वेळ, तुम्ही तुमचा निर्माण केलेला स्वतःचा कंटेंट किंवा तुम्ही दुसऱ्याकडून घेत असलेलं ज्ञान हे प्रचंड महत्वाचं आहे, आभासी आहे आणि तितकंच गरजेचं सुद्धा आहे. म्हणून बांधवांनो, सोशल मीडियाला एवढं हलक्यात घेऊ नका. सोशल मीडिया तुमचं आयुष्य सुद्धा बदलू शकतो. एखादी स्त्री आहे आणि तिच्यावर अन्याय अत्याचार झालाय, कुणीच तिची दखल घेत नाही. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे मांडा. तुमच्या माझ्यासारखी शेकडो नाही हजारो लोक त्यांच्या सोबत येतील आणि तिला म्हणजे कायदेशीर न्याय तर मिळवून देतीलच, परंतु तिची एक लढ्याची ओळख सुद्धा निर्माण करून देतील. प्रचंड ताकद आहे. ती ताकद फक्त सोशल मीडियाची समजून घ्यावी, एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. म्हणून या माध्यमातून मी सोशल मीडियाचे गणित हे तुम्ही समजून घ्यावेत म्हणून बोलतोय. त्याच्यामुळे गाफील राहू नका, सोशल मीडियाला दुर्लक्षित करू नका. तुमचं उद्याचं चांगलं चित्र सुद्धा हाच सोशल मीडिया बदलू शकतो. एवढं साधं सरळ गणित आहे आणि हे माझं प्रामाणिक मत सुद्धा आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. त्या कमेंटवर आपण चर्चा करू. कारण बघा, आज बरीच लोक खोटं बोलणारी सुद्धा आहेत सोशल मीडियावर, खरं मांडणारी सुद्धा आहेत, बोलबच्चन करून पैसे कमावणारे सुद्धा आहेत आणि काहीतरी फालतू दाखवणारे सुद्धा आहेत. तुम्हाला ठरवायचंय काय पाहायचंय आणि आपण काय करायचं. खरंय ना? धन्यवाद. हे लक्षात घ्या.